Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very warm welcome to all those who have joined us this time. जे सगळे यावेळेला मला पाहतायत आणि ऐकतायत त्यांचं अतिशय सुंदर असं स्वागत करतो मी. Greetings to you all in Jesus' matchless name. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान नावामध्ये सगळ्यांना शुभेच्छा देतो. Let the name of Jesus be exalted all over the earth. येशूंच्या नावाला संपूर्ण जगामध्ये वाढत्या प्रमाणात गौरव मिळो. Let his name be glorified. येशूंचं नाव गौरवी हो And let the world know आणि जगाला कळो who Jesus is. येशू कोण आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. And before I start with the word, वचन सुरू करण्या अगोदर we all have good news. आपल्या सगळ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. We can start the church from Saturday, Sunday and Monday. पुढच्या शनिवारपासून आता चर्च सुरू होत आहे नियमितपणे शनिवार रविवार सोमवार. Amen. देवाला धन्यवाद. So you can come तुम्ही येऊ शकता and really experience the presence of God in this church. आणि देवाच्या सहवासाचा अनुभव खरोखर चर्चमध्ये येऊन घेऊ शकता. Amen. आमेन. But we will try to maintain all the norms that the government has asked us to पण keep. सरकारने जे काही नियम लावून दिलेले आहेत ते नियम पाहूनच अर्थात आपल्याला लोकसमुदायाला आत घेता येईल, ज्यामध्ये आपल्याला सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर्स, मास्क हे सगळं कंपल्सरी आहे. Amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. So be happy and excited. तर आनंदी व्हा आणि आवेशानी राहा. Amen. आमेन. So we'll see you Saturday and Sunday and Monday. तर शनिवार रविवार सोमवार आता आपली भेट होईल चर्चमध्ये. We have to keep everything ready now. आता सगळं तयार ठेवायचं. Amen. आमेन. Earning reward points in heaven. स्वर्गामध्ये प्रतिफळाचे पॉइंट्स मिळवणे. Earning reward points in heaven. स्वर्गात प्रतिफळाचे पॉइंट्स मिळवणे. रिवॉर्ड पॉइंट वगैरे असतात ना, आपण शॉपिंगवर सुद्धा मिळवत असतो कधी कधी तसं. Many times by earning or trying to earn reward points on this earth, we forget there is another place where you have to also earn reward points. बऱ्याच वेळेला या पृथ्वीवरती आपण हे सगळे प्रतिफळाचे पॉइंट्स गोळा करता करता विसरून जातो की स्वर्गामध्ये सुद्धा आपल्याला प्रतिफळांचे पॉइंट्स गोळा करायचे आहेत. We go to Star Bazaar, we go to different malls and आपण then वेगवेगळ्या मॉल्समध्ये जातो, सुपरमार्केट्समध्ये जातो, डी मार्ट म्हणा, स्टार बाजार म्हणा. and then nowadays billing takes time because we are all interested in how much reward points we got. आणि अलीकडे बिलिंगला जरा वेळ पण लागतो, कारण की प्रत्येक जण बिलिंगला गेला की विचारतो की माझे पॉइंट्स किती जमलेले आहेत. अच्छा, एवढे जमलेत, मग ते रिडीम करून द्या. Praise God. We'll open our Bibles to Mark chapter 9 verse 41. मार्कचा 9वा अध्याय त्यातलं 39वं वचन आपण यावेळेला काढूयात. या विषयावर मी बोलणार असताना मार्क 9:41. For whosoever shall give you a cup of water to drink in my name, because you belong to Christ, verily I say unto you, he shall not lose his reward. मार्कचा 9वा अध्याय आणि 41वं वचन. कारण तुम्ही ख्रिस्ताचे आहात म्हणून जो कोणी माझ्या नावाने तुम्हाला एक पेलाभर पाणी प्यायला देईल तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही, हे मी तुम्हाला खचित सांगतो. Praise God. देवाला So धन्यवाद. there is cashback with God. तर देवाकडे आपल्याला ना एक कॅशबॅक आहे. आपण जे करतो त्याच्या बदलीत आम्हाला परत काहीतरी मिळतं. Reward points. रिवॉर्ड्स मिळतात, प्रतिफळाचे पॉइंट्स मिळतात. Redeem your points. आणि ते पॉइंट्स आपण कधी जाऊन रिडीम म्हणजे कमी करून घेऊ शकतो, You buy मिळवू something, शकतो. you buy something, then you say, I have got so much points, so that much money is deducted. जसं आत्ताच मी उदाहरण दिलं ना, On the bill. बिलिंगला गेल्यावरती आपण जर म्हटलं, ते जर म्हटले आपल्याला की तुमचे एवढे एवढे पॉईंट गोळा झालेले आहेत, तर ते पॉईंट गोळा झालेत म्हणजे काय की तुमच्या बिलातनं तेवढी रक्कम कमी होऊ शकते. आता तर आपण म्हणतो हां, आम्हाला मग कमी करून द्या. त्याला म्हणतात पॉईंट रिडीमिंग. And those who are flying, आणि जे कोणी बाहेर देशी जाणार असतात विमानाने, you have travel miles. विमानाने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी ट्रॅव्हल माइल्स एक प्रकार असतो, where you gather points. ट्रॅव्हल माइल्सवरती आपण पॉइंट्स गोळा करू शकतो की एवढे एवढे माइल्स तुम्ही प्रवास केलेला आहे तर त्यावर तुम्हाला एवढे एवढे पॉइंट्स मोफत मिळतात. And so the ticket rate also comes down. मग पुढच्या वेळेला जेव्हा आपण तिकीट घ्यायला जातो तेव्हा ते जे पॉइंट गोळा झाले ते आपण आपल्या तिकिटाच्या बिलातनं पैशाच्या स्वरूपात कमी करून घेऊ शकतो. So it's all about points out there.
तर या जगामध्ये सध्याला सगळे पॉइंट्सचं जग झालेलं आहे. Yes. कुठेही काही घ्या. Credit cards also get you reward points. क्रेडिट कार्डवरती सुद्धा आपल्याला रिवॉर्ड पॉईंट मिळतात. People go on gathering points. आणि मग लोक काय करतात की हे पॉईंट गोळा करतात. दोराबजीत म्हणा, डीमार्टमध्ये, स्टार बाजारमध्ये आणि कुठेही पॉईंट गोळा करत 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 ठेवतात. So that something or the other gets free. म्हणजे काही ना काही पुढच्या वेळेला त्यांना फुकट येऊ शकतं त्या रकमेतनं. Or they have to pay less. नाहीतर त्यांना कमी रक्कम भरावी लागेल पुढच्या वेळेला असा हिशोब. So people collect reward points so they can avail the benefits of discounts during shopping. तर लोक हे रिवॉर्ड पॉईंट अशासाठी गोळा करतात की त्यांना डिस्काउंटचा लाभ घेता यावा ते लोक शॉपिंग करत असताना. So these reward points, तर हे जे काही पॉइंट्स आपण गोळा करतो they can be used for flights or for hotels and shopping, सगळीकडे हा प्रकार आता निघालेला आहे. हॉटेल्समध्ये, रेस्टॉरंट्समध्ये, even restaurants. Yes. किंवा आपण विमानाने प्रवास करतो तर त्या तिकिटांमध्ये सगळीकडे हे प्रकार आता निघालेले आहेत. You know, there are vouchers and even coupons. वाउचर्स मिळतात, कुपन्स मिळतात की So, तुम्ही एवढं आत्ता घ्या मग पुढच्या वेळेला तुम्हाला एवढं कमी पडेल. So in the US, I saw people, especially the women, collect lots of coupons तर US मध्ये मी हे पाहिलं की खास करून बायका हे कुपन खूप गोळा करतात to avail a heavy discount on clothing or whatever shopping. की सरतेशेवटी त्यांना जे काही शॉपिंग करायचं आहे त्या एके दिवशी मग त्यांना त्या कपड्यांवरती वगैरे म्हणा फार मोठं डिस्काउंट मिळतं ते कुपन त्यांनी जर गोळा करत ठेवले तर. So there is a different kind of joy people receive when they have enough points to redeem. आणि एक वेगळा आनंद मिळतो ना त्याच्यामध्ये जेव्हा लोकांना कळतं की अच्छा माझे एवढे पॉईंट गोळा झालेले आहेत का तर मग आज तुम्ही माझ्या बिलातनं तेवढे कमी करा. सोन्यावर सुद्धा या गोष्टी अलीकडे आहेत. And so people are excited. मग लोकांना आनंद होतो. Oh, I got discount. अरे मला डिस्काउंट मिळालं आज. So people go on using these coupons or vouchers or points to get the best bargain possible. आणि मग माणसं काय करतात हे वाउचर म्हणा कुपन म्हणा हे पॉइंट्स म्हणा अतिउत्तम अशा ऑफर मिळवून घ्यायला त्याचा वापर करतात. And they feel on top of the world. आणि मग लोकांना असं वाटतं की बा माझ्यासारखा कोणीच नाही आज मी किती स्वतःचा फायदा करून घेतला. Many people have weakness for points. आणि अनेक लोकांमध्ये ही एक कमजोरी आहे की त्यांना ते पॉइंट्स हवे असतात. And so these salespeople, they know and they are ready to give things away. आणि सेल्स मधली जी माणसं असतात ना त्यांना हे माहिती असतं आणि म्हणून तेही हे पॉइंट्स देतात लोकांना. I mean, it's not wrong to collect your points. पॉइंट्स गोळा करणं काही चुकीचं नाहीये ना. It's your right. तुमचा हक्क आहे. It's joy. तुमचा आनंद आहे तो. Because anything coming free is joy, isn't कारण it? जे काही फुकट येतं ते आनंदच देतं ना. It's joy because you earn free merchandise or travel rewards or gift cards. का आपल्याला काहीतरी मोफत मिळालं, आपल्याला एखादं विमानाचं तिकीट मोफत सुटलं यावेळेला किंवा आपल्याला काहीतरी वस्तू 2-3 वस्तू आज मी ग्रोसरी घ्यायला गेले तर त्याच्यामध्ये मला 2-3 वस्तू आज मोफत सुटल्या कारण माझे पॉइंट एवढे गोळा झाले होते. Say, तर त्यात आनंद मिळतो की वा इतना मोफत आ गया आज. I remember when I was in the US, I had gone to buy pair of shoes. मला आठवतं मी US ला असताना मी बुटाची जोडी घ्यायला गेलो. And I liked one particular shoes. मला विशिष्ट बूट आवडले. But after wearing, there is a line on that shoe, a little bit of a mark that comes. आणि घातल्यानंतर एक थोडंसं क्रीज पडल्यासारखं बुटावर पडतं कधी कधी ते पडलेलं होतं ऑलरेडी. Very light, minute. तुम्ही म्हणू शकता सुरकुती वगैरे तसं पडलेलं होतं त्या बुटावर. I just showed it on the counter. तर मी जाऊन काउंटरवर दाखवलं त्यांना. Do you have a different pair of shoes? Because this has got a little bit of bend. ही बुटाची जोडी मला घ्यायची आहे पण हिला थोडी अशी सुरकुती पडलेली आहे वर घातल्यानंतर ती दिसते तर दुसरा पेअर आहे का. She said, oh, yeah, 50% discount. तर ती म्हटली अच्छा असं आहे का मग ह्याच्यावरती आम्ही तुम्हाला 50% I mean- 50% डिस्काउंट देतो. In India, they wouldn't do that. भारतात एवढं कोणी मनसोक्तपणे डिस्काउंट देत नाही. There you find little fault in anything, they give you पण discount. US मध्ये एखाद्या गोष्टीत थोडासा जरी काही त्यांना असा प्रकार दिसला की छोटंसं काहीतरी भोक आहे सुरकुती आहे तर ते लगेच 50% कमी करतात त्याचे. So collecting points feels so productive and lucrative. तर अशा पद्धतीनं हे पॉइंट्स गोळा करणं आपल्याला फार असं उत्पादनशील वाटतं की वा हे पॉइंट गोळा करून मला पुढच्या वेळेला फार फायदा होणार आहे. I remember some time back मला आठवतं काही दिवसांपूर्वी when we were talking after our afternoon service. दुपारच्या सभेविषयीनं नंतर बोलत असताना After the service, one lady in the group was crying.
सभेनंतर बोलत असताना जमावातली एक स्त्री रडत होती. Not crying, demoaning, or she was just frustrated. रडत होती म्हणजे एक्झॅक्टली रडत होती असं नाही, पण जरा वैतागलेली होती. Because she had to do some tedious work, कारण तिला काहीतरी असं किचकट काम करायची पाळी आली. and it was a thankless work. किचकट काम फारसं कोणाला आवडत नाही आणि त्या कामातनं तिचे आभार सुद्धा मानले जाणार नव्हते. And so it had to be done. आणि ते किचकट काम करायचं तर होतच. And said, if I didn't do it, it won't be done. आणि असं म्हणत होती की ते किचकट काम मी नाही केलं तर आणि कोणीच करणार नाहीये. Then there was an elder who said, मग एक एल्डर होते, ते म्हणाले yes, you have to do it. तू करायलाच पाहिजे ते किचकट काम. But consider the points you are going to earn in heaven. पण स्वर्गात तुला त्यामुळे किती पॉइंट मिळणार आहेत बघ, त्याचा विचार कर. And when that elder said that, आणि असं ते एल्डर म्हणाल्यानंतर it also made me thinking. मी पण विचार करायला लागलो. The many of those frustrating work, we do it because we love Christ. वैतागवाडी येण्यासारखी अनेक जी कामं आपण करतो आपलं येशूंवरती प्रेम आहे म्हणून, We do it because we love God. कारण आपलं देवावर प्रेम आहे म्हणून आपण करतो. अनेक कामं अशी असतात आपल्या कामांमधली सुद्धा की हे काम म्हणजे वैताग आणि हे काम म्हणजे किचकट आणि हे काम म्हणजे केल्यावर कोणी थँक्यू म्हणणार नाहीये, But we do it तरी आपण करतो की ठीक आहे because बाई. of the love of God and the love of the brethren का का or the आपलं देवावर family, प्रेम आहे whatever. आणि परिवारावर प्रेम आहे, बापाच्या परिवारावरती प्रेम आहे, देवावरती प्रेम आहे, आपण करतो. Say, because we are a new creation. आपण नवीन निर्मिती आहोत. But we forget, पण आपण हे विसरतो, because you did it with joy, तुम्ही आनंदाने ते किचकट काम केलेलं असल्यामुळे you got reward points. in तुम्हाला heaven. स्वर्गामध्ये पॉइंट गोळा झाले हो. See? We never count it. आपण तो कधी हिशोबामध्ये धरतच नाही मुद्दा. So talk of points. तर पॉइंट विषयी बोला. Everyone is much engaged in earning points. आणि पॉइंट विषयी बोलायला गेलं तर प्रत्येक जण आज हे पॉइंट जमा करण्यामध्ये बिझी आहे. But then that was the time it made me to think in a whole different way. पण मग त्यावेळेला ना एकदम वेगळ्याच पद्धतीनं माझी विचारधारा झाली Yes, how true it was. की खरं होतं ते विधान. आपले एल्डर जे म्हणाले त्या बहिणीला की त्यात किचकट Yes. काम कर म्हणजे स्वर्गात तुला पॉइंट्स मिळतील ना त्याचे. इथे कोणी थँक्यू म्हणो न म्हणो दे सोडून. The acts of kindness म्हणजे दयेची जी काही कर्म किंवा कृत्य असतात and the services that we do, जी काही सेवा चाकरी आपण करतो or what that lady was doing, किंवा त्या बहिणीनं त्या स्त्रीनं जे काही केलं may not be appreciated by her own family कदाचित तिचा स्वतःचा परिवार त्या विषयीनं तिचं कौतुक करणार नाही. or anybody else for that matter. त्या बाबतीत कोणीच तिचं कौतुक करणार नाही कदाचित ते किचकट काम तिनं केल्यानंतर. And there may also not be any earthly payback at times. आणि कदाचित तिला ह्या पृथ्वीवरती ते किचकट काम केल्यानंतर काही परत फेडीत मिळणार सुद्धा नसणार But आहे. surely it will earn her reward points in पण heaven. नक्की स्वर्गामध्ये तिला त्याचे रिवॉर्ड किंवा त्याचं प्रतिफळ किंवा त्याचे पॉइंट मिळणार आहे हे नक्की आहे. How many are getting me what I'm किती saying? लोकांना कळतंय मी काय म्हणतोय. Whatever heart work you do, जे काही हृदयापासूनचं काम तुम्ही कराल ना बेटा, whether it is appreciative or not, मग लोकांनी किंवा कुणीही त्याचं कौतुक केलं नाही केलं whether it is rewarding to you or not, आणि तुम्हाला त्यातनं प्रतिफळ मिळालं नाही मिळालं, if you do it तुम्ही जर ते काम हृदयापासून केलं out of the love of God, देवावर तुझं प्रेम आहे म्हणून, you will earn reward points. त्याचे पॉइंट तुला स्वर्गात मिळतील. These are coupons for you. आणि हे कुपन आहेत सगळे जे स्वर्गासाठी आपण गोळा करतोय. And points that this lady or anybody else is gathering for a greater reward, an eternal reward. आणि ही बहीण किंवा त्या बाबतीमध्ये म्हणायला गेलं तर आणि कोणी सुद्धा जे अनंत कालच्या पॉइंट्स साठी ही सगळी कामं करतायत. You can imagine every day you are doing it. कल्पना करा तुम्ही दर दिवशी कामं करताय. We work every day. रोजच आपण काम करतो ना. We come to church. चर्चला येतो, We pray. प्रार्थना करतो, We do some good deeds. काही चांगली कामं करतो. But everything that we do out of our heart, only for out of pure love. पण आपल्या हृदयापासून जे काही आपण शुद्ध प्रेमापायी करतो ना, With no ambition. ज्याच्या मागे काही महत्वाकांक्षा किंवा धागेदोरे नाहीयेत, Without any desire to have something from this earth. की या पृथ्वीवरनं मला परतफेडीत आता काहीतरी हवंय, अशा काहीही अपेक्षा न बाळगता You are gaining reward points in heaven. तर मग तुम्हाला स्वर्गामध्ये त्याचे पॉइंट गोळा होत आहेत. So every time I do a good deed तर ज्या दर वेळेला मी एखादं चांगलं काम करतो with sincerity, प्रामाणिकतेनं, अर्धमर्तुकडं नाही, with integrity, अगदी सरळतेनं, सात्विकतेनं, with love, प्रेमानं,
I remember those words. मला ते शब्द आठवतात मग, Do you know that you just got a point for that? की याच्यासाठी तुला पॉइंट मिळालाय. माहितीये, Yes. I hear the Spirit of God saying, देवाचा आत्मा मला आतून बोलताना ऐकू येतो nobody appreciated you. की कोणी तुझं कौतुक नाही ना केलं, No problem. ठीक आहे, You did it sincerely. तू प्रामाणिकतेनं, विश्वासूपणे, सत्यतेनं केलं ना, You have gathered a reward point. स्वर्गात तुझे पॉइंट जमा झाले. आणि शेवटी आपल्याला हवंय तरी काय. That's why Jesus told the Pharisees, म्हणून येशू परुषांना म्हणाले you have already got your reward here की परुषांनो, तुम्हाला ना तुमची प्रतिफळं इथंच मिळालेली आहे. because you did it so that the people may see and कारण तुम्ही ना appreciate. लोकांसमोर शोभाजी म्हणून सगळं केलेलं आहे लोकांना दाखवायला. Anything you do out of show, आणि जे काही तुम्ही असं शोबाजीसाठी करताना की मला लोकांना दाखवायचं, लोकांनी बघूच ते मी काय करते, you already got your reward point here. समजायचं इथंच आपल्याला त्याचे सगळे पॉइंट मिळाले आणि स्वर्गात काही जमा झालं नाही. But I didn't get a reward point, Pastor. नाही, मला नाही पॉइंट मिळाले पास्टर. Why? You were elated when people appreciated you. का लोकांनी तुझं इतकं भरमसाठ कौतुक करून तुला शाबासक्या दिल्या, तर झालं ना तुझे पॉइंट सगळे इथंच गोळा. आणि ते वर राहिलं रिकामं. Say, but those who do it sincerely, पण जी कोणी माणसं प्रामाणिकपणे करतात, their points are gathered in heaven. त्यांचे पॉइंट स्वर्गात गोळा होतात. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले, whatever you do to the least of my brethren, that you did unto me. माझ्या बंधुजनांपैकी लहानातल्या लहानासाठी तुम्ही जे काही करता ते तुम्ही माझ्यासाठी करता असं समजून चाला. If you do to those people who cannot repay you back, आणि- then that will be reward point added in heaven. अशा काही लोकांसाठी जर तुम्ही काही चांगलं कार्य केलं की जी लोक परतफेडीमध्ये तुम्हाला काहीच देऊ शकणार नाहीये, त्याचा अर्थ तुम्ही स्वर्गात पॉइंट गोळा केलाय. But if you are doing something expecting other things from them, then you already got your reward पण here. एखाद्या माणसासाठी तुम्ही एखादं चांगलं कर्म करताना आता परतफेडीत त्यांनी सुद्धा माझ्यासाठी काही ना काही चांगलं केलं पाहिजे अशा अपेक्षेनं करत असाल, तर स्वर्ग रिकामं पण इथेच तुम्हाला तुमचे पॉइंट मिळाले असं म्हणावं लागेल. So whatever you are doing, तर जे काही तुम्ही करताय, like running errands in the church, चर्चमध्ये समजा तुम्ही काही कामं करताय, cleaning the church, आणणं नेणं, चर्च साफ करणं, helping the pastors, helping the elders, काही चर्च मधली कुठली कामं त्या बाबतीमध्ये पास्टर एल्डर कोणाला मदत करणं, or putting up some kind of bulletin on the news, काही म्हणजे नोटीस बोर्डवर काही नोटीस board. लावणं, बाहेर काही नोटीस जर ती लावायची आहे तर तिथं ती जाऊन लावणं, कुठलंही काम. or speaking a good word to somebody who is discouraged, त्या चर्चमध्ये आलेल्याचं आगत स्वागत पाहुणचार करून तो जर नाराज असेल तर त्याला जरा प्रोत्साहनाचे 2च शब्द बोलणं, or just praying for somebody, किंवा एखाद्यासाठी प्रार्थना करणं, say, or just telling them, be strong in the Lord, brother. किंवा एवढंही त्यांना म्हणणं की ब्रदर प्रभू स्ट्रॉंग राहा बरं का. You are earning your reward points. स्वर्गामध्ये आपल्याला पॉइंट्स मिळतात त्याचे, आणि मिळाले म्हणायचं. It is called walking the second mile. हे जे काय आहे ना, याला दुसरं मैल चालणं म्हणतात. Wives, you also can walk the second mile. बायका पण दुसरं मैल चालू शकतात बरं का. You should not be related only your cooking and drinking and sleeping and taking care of your children. बायकांनी फक्त रांधा वाढा उष्टी काढा, नवरा मुलं संसार प्रपंच एवढ्यातच गुंतून राहायची गरज नाही. Go out, थोडं बाहेर पडा, preach the gospel, सुवार्ता सांगा, live the gospel. सुवार्ता जगा. सुवार्ता जगूनही खूप सुवार्ता सांगितली जाऊ Go the शकते. second mile. दुसरं मैल चाला, Help your husbands. नवऱ्याला थोडी मदत करा. Same way, तसंच husbands also. नवरे पण, Only family related. No, you should step out. नवऱ्यांनी पण फक्त परिवारा निगडीतच कामं करायची असं काही नाही. थोडं बाहेर पडा, बाहेरच्या जगात पडा, थोडं Help the people. लोकांना जरा मदत करा जी आपली नाही आहेत, आपल्या Bring a परिवाराची smile on the नाही. lips of those people who are crying. अशा लोकांच्या ओठावर थोडं हास्य आणायचा प्रयत्न करा जे रडतायत, ज्यांना टेन्शन आहेत. In the house, घरात if there is a miserable condition, spread the fragrance of joy and love. समजा काहीतरी वाईटच परिस्थिती निर्माण झालेली असेल तर त्या गढूळ वातावरणात तुम्ही थोडा आनंद पसरवा, काही हरकत नाही. You are gaining reward points. तुम्ही पॉइंट गोळा करताय असं करून स्वर्गात. तो माहोल तुम्ही बदला, By forgiving, by being क्षमा merciful, करून, दया करून, extending a hand of help. मदतीचा हात पुढे करून की चल मैं तेरे को मदद करता है, कोई नहीं कर रहा मैं करता, आजा. Yes, it's not just what is my duty.
फक्त माझी ड्युटी काय मी केली आणि चाललो, माझं कर्तव्य एवढंच होतं, तेवढं मी पार पाडलं आणि गेलो, त्याला अर्थ नाही. Reward points will be given when you go beyond doing your duty. स्वर्गातले पॉइंट आपण कर्तव्या पलीकडची थोडीशी कामं केली तर मिळतात. Like Jesus said जसं येशू म्हणाले in Matthew 5:41, मत्थय 5:41, whosoever shall compel thee to go a mile, go with him 2 miles. मत्थय 5वा अध्याय आणि त्यातल्या 41व्या वचनामध्ये जसं येशू म्हणालेले आहेत, जो कोणी तुला बळजबरीनं 1 कोस जायला लावेल त्याच्याबरोबर तू 2 कोस जा. Say, आपण मैल म्हणू, जो कोणी तुला 1 मैल चालायला लावतो त्याच्याबरोबर 2 मैल जा. what many don't understand काय होतं, अनेक लोकांना जे समजत नाही ते हे आहे is how to apply this passage. की हा जो दाखला आहे, हा उतारा आहे, तो कसा वापरायचा जीवनात. Because Jesus was referring to a law in place at that time. कारण की येशू ख्रिस्त त्या काळामध्ये जो एक नियम घालून दिलेला होता त्याविषयीने बोलत होते. Because there was a law that if a Roman soldier, कारण की नियम होता तेव्हा एक की जर रोमी सैनिक, he requested your help तेव्हा एक नियम असा होता की रोमी सैनिकाने जर तुम्हाला मदत मागितली, in carrying his maybe sword or shield समजा or रोमी सैनिक the आहे gear. आणि त्याची तलवार आहे किंवा त्याची शस्त्रसामग्री जी काही आहे ती उचलायला त्यांनी जर तुम्हाला मदत मागितली one was obliged to do so. तर एखाद्याने ती मदत त्याला केली पाहिजे. See? बांधिले तो त्याला. But he But- could only be compelled to do so for a maximum of 1 mile. 1 मैलापर्यंतच तो ते करू शकणार, जास्तीत जास्त, असा नियम. Because that is the law. तो नियम होता की 1 मैल पर्यंत तो त्याचं ते सामान उचलेल बस. Yes. 1 mile you have to carry. If a soldier, a Roman soldier asks a Jewish fellow, carry my bag, you have to carry it for 1 mile. रोमी साम्राज्यामध्ये असा एक कायदा त्या वेळेला लावून दिलेला होता की एखाद्या रोमी सैनिकाने एखाद्या यहुदी आम माणसाला माझी बॅग उचल रे आणि चल माझ्या बरोबर असं म्हटलं तर 1 मैल चालून ती न्यायची, त्याच्या पलीकडे त्यांनी उचलायची नाही. Like, British were ruling on us. जसं ब्रिटिशर्सचं आपल्यावर सुद्धा एकेकाळी राज्य होतं. But praise God, that time the law was not there that we have to carry their bag. पण देवाला धन्यवाद की त्या काळामध्ये ब्रिटिशर्सनी आपल्यावरती असा काही नियम लागू केला नव्हता. So this law was designed to ease a soldier's burden. तर हा जो काही नियम तेव्हा त्यांनी लागू केला तो एखाद्या सैनिकाचं ओझं जरासं कमी व्हावं म्हणून केला होता. Yet not overburden a citizen in doing so. आणि सैनिकाचं ओझं कमी करता करता साध्या नागरिकाला पार ओझ्यानी भरूनच टाकायचं असा प्रकार नव्हता. तर सैनिकाचं ओझं कमी व्हावं आणि साध्या नागरिकांनी पण मैलापर्यंत ते उचलावं, त्याच्या पलीकडे नाही. So in that context, it is better understood what Jesus meant. तर त्या संदर्भामध्ये हे व्यवस्थित आपल्याला समजू शकतं की येशू इथे काय म्हणतात. And it was also in line with all his teachings. आणि येशूंची जी सगळी शिकवण होती त्याला धरूनच हेही होतं. But how can we apply this principle today? पण आज आता हे तत्व किंवा ही शिकवण आपण कशी लागू पाडणार, आज 2021 मध्ये हे कसं लागू पाडायचं? The best way to apply that principle today is आज 2021 मध्ये किंवा आजच्या दिवशी हे तत्व लागू पडायची उत्तम रीत म्हणजे love your neighbors as you love yourself. स्वतःवर तुझं किती प्रेम आहे, कसं प्रेम आहे तसं शेजाऱ्यावर प्रेम कर. तुला तू किती आवडते तेवढी तुला तुझी शेजारीण आवडव. Today, आज if you see somebody carrying a very heavy burden, you have to go to him and help him without he requesting you to help. That is Christ in you. the hope आज of glory. समजा एखाद्याला तुम्ही काहीतरी जड ओझं वाहताना बघताय तर तुम्ही स्वतःहून त्याच्याकडे जाऊन त्याला म्हणणं की मला द्या, मी तुम्हाला मदत करतो, Say. याला म्हणतात आपण ख्रिस्ताची शिकवण जगत आहोत. Now, it's not only related to carrying some people's bags, आणि अक्षरशः म्हणजे बॅगा उचलणं, बोचकी उचलणं यापुरतंच हे मर्यादित नाहीये. but carrying people's burdens. लोकांची ओझी वाहणं. Bible says, बायबल म्हणतं carry one another's म्हणतं ना, burdens. बायबल म्हणतं एकमेकांची ओझी वाहा. आणि ओझं म्हणजे बोचकं किंवा बॅग नाही, आयुष्यात ओझी अनेक असतात. So, if one should ask, who is my neighbor? तर एखाद्याने समजा विचारलंच की तुम्ही म्हणताय की स्वतःवर प्रेम करता तेवढं शेजाऱ्यावर करा, माझं शेजारी कोण? As a Pharisee did, जसं पुरुषांनी आगाऊपणे विचारलाच हा प्रश्न. Jesus gave the story of a good Samaritan there. मग येशूंनी दिला एक दाखला चांगल्या शोमरोन्याचा, How that Samaritan helped a Jew. की कसं त्या शोमरोनी माणसाने यहुदी माणसाला मदत केली. तुम्हाला जाणून घ्यायचं ना तुमचा शेजारी कोण, Yes. या सांगतो. आणि येशूंनी त्या चांगल्या शोमरोन्याची कहाणी सांगितली. Now, Jews despised the Samaritans. आता यहुदी लोक शोमरोन्यांचा
मनापासून तिरस्कार करायचे, त्यांना ते लोक आवडायचे नाहीत. So while others Jews passed by, हे बाकीचे यहुदी या यहुद्याच्या जवळनं जात असताना they did not help him. एक यहुदी होता, त्या यहुद्याच्या जवळनं हे बाकीचे यहुदी जाताना त्याला मदत करेनाच. The Samaritan helped the Jew. यहुदी यहुद्याला मदत करेना, यहुद्याला मदत एका शोमरोन्याने केली, He got a reward point. त्याला वर स्वर्गात पॉइंट मिळाला. Anybody will help his own family. बाकी कसं आहे बघा, स्वतःच्या परिवाराला कोण मदत करणार नाही, सगळे करणार. अपना खानदान हर एक को प्यारा Yes. है ना. We will rob Paul to feed Peter. म्हणजे आपण अगदी पॉलला लुटून पीटरला खाऊ घालू. For a family, anything. म्हणजे परिवारामध्ये आपण काहीही करायला उठतो, But that is not genuine love. पण ते काय अस्सल प्रेम नाही, That is not agape love. ते काय अगापे प्रेम नाही. Agape love is अगापे प्रेम म्हणजे helping your neighbor. शेजाऱ्याला मदत करणे. Like the Samaritan helped the Jew. जसे या शोमरोनी माणसाने यहुद्याला मदत केली, बाकी यहुद्यांनी नाही केली त्याला. He sacrificed his time and money to help the enemy. म्हणजे या शोमरोनी माणसाने त्या यहुद्याला मदत करण्यासाठी स्वतःचा पैसा, स्वतःची वेळ खर्ची पाडलं ना. शत्रू होता तो ऍक्च्युली शोमरोनी माणसाचा, यहुदी म्हणजे. And so Jesus was saying that Samaritan earned reward points in heaven. तर येशू म्हणतात की त्या शोमरोनी माणसाला स्वर्गामध्ये पॉइंट मिळाला बघ. Now the question is, who is my neighbor? आता प्रश्न परत हाच आला, तुम्ही म्हणता शेजाऱ्यावर स्वतःसारखं प्रेम कर, मग माझा शेजारी कोण आहे ते सांगा. Everyone then is one's neighbor. प्रत्येक जण मग एखाद्याचा शेजारीच आहे त्या बाबतीत म्हणायला गेलं तर. Even the wife who sits next to you is your neighbor also. बायको तुझ्या शेजारी जी बसलेली आहे तुझी, ती पण तुझी शेजारीण आहे. And the neighbor means anybody you come across. तुझा शेजारी म्हणजे कोणीही, ज्या कुणाला तुम्ही भेटता. अगदी म्हणजे तुमच्या घराच्या शेजारी जे राहतात तेच शेजारी असं नव्हे, तुला जे कोणी भेटतात ते सगळे तुझे शेजारी. So such works are appreciated by God. तर असा शेजार धर्माचा जो काही प्रकार असतो किंवा कर्म असतं त्याचं देव कौतुक करतो. And they will surely be rewarded. आणि नक्कीच अशा लोकांना त्याचे पॉइंट मिळणार. Not only great ministries and great work for God, आणि फक्त देवासाठी केलेली महान सेवा, महान कार्य, महान मिनिस्ट्री नाही, but even in small things. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा. Like Jesus said, if you give a cup of cold water to somebody, you will gain your reward जसे points. येशू म्हणाले ना की थंडगार पाण्याचा एक पेला तू एखाद्याला देऊ केला तर तुझा पॉइंट स्वर्गात गोळा झाला. Because some people think since they don't have a great ministry, पण काही लोकांना असं वाटतं की माझी तर काही मोठी मिनिस्ट्री किंवा सेवा नाही, they won't be rewarded much in heaven. त्यामुळे मला तर काही स्वर्गामध्ये फारसं प्रतिफळ आणि पॉइंट्स मिळणार नाही. You are mistaken. नाही, तुमची चूक झालेली आहे. You are mistaken. तुमची चूक झालेली आहे. If you continue doing good even in small things, maybe you may have more reward points than the minister itself. लहान लहान गोष्टींमध्ये सुद्धा तुम्ही जर चांगलं कर्म करत राहिला तर कदाचित मोठ्या मिनिस्ट्रीतल्या मोठ्या मिनिस्टरपेक्षाही, मोठ्या सेवेतल्या मोठ्या सेवकापेक्षाही कदाचित तुला जास्त पॉइंट्स मिळतील. हू नोज, कोणाला माहितीये. Every day one simple good work will reward you more than somebody doing only ministry. दर दिवशी काहीतरी एक चांगलं कर्म तुझं केलंस कुणासाठी तरी, तर एखाद्या मोठ्या मिनिस्ट्रीपेक्षाही तुझे पॉइंट्स मोठे होऊ शकतात. Maybe that ministry, if he does his ministry without love backing it, then he won't get his reward. समजा ती मिनिस्ट्री आहे, ती सेवा आहे, आणि त्या मिनिस्ट्रीतले जे कोणी मिनिस्टर आहेत किंवा त्या सेवेतले जे कोणी सेवक आहेत करतायत सेवा, पण प्रेम अजिबात नाहीये त्याच्यात, तर त्यांचं अकाउंट वर रिकामच राहणार आहे. पण तुम्हाला पॉइंट जरूर मिळतील जर एखाद्यासाठी तुम्ही मनापासून काहीतरी चांगलं काम केलं तर. Even a ministry should be done out of concern, love and compassion. त्या ज्या काय आपण मिनिस्ट्र्या आणि सेवा म्हणतो ना, त्या मिनिस्ट्र्या पण करताना जरा प्रेमाने आणि कळवळ्याने करायच्या असतात बरं का. Today people want to become pastors, evangelists without love. They just want everybody to know that they are men of God. अर्थात आजचा हिशोबच सगळा वेगळा आहे. आज लोकांना पास्टर म्हणा, सुवार्तिक म्हणा, एक तर बनायचं असतं एका रात्रीमध्येच, आणि तेही प्रेमाशिवाय, कळवळ्याशिवाय आणि कशाच्याच शिवाय. Loving your enemies. शत्रूंवर प्रेम करणं हाही एक प्रकार आहे. Blessing those that curse you. जे तुला शाप देत आहेत त्यांना बघून तू म्हणणं की मी तुला आशीर्वाद देतो. Doing good to those who hate you. जे तुझा तिरस्कार करतात त्यांचं तू चांगलं करणं. And praying for those who despitefully use you. आणि जे तुझा गैरवापर करतात त्यांच्यासाठी तू हात जोडून प्रार्थना करणं. Or persecuting you. किंवा तुझा छळ करतायत त्यांच्यासाठी तू हात जोडून प्रार्थना करणं. Such ones will receive their reward points in heaven. हे मुद्दे ज्या कुणामध्ये असतात ना,
त्यांचे स्वर्गामध्ये पॉइंट्स गोळा होतात. Jesus said येशू बोलले in Matthew 5:12, मत्थय 5:12 rejoice and be exceedingly glad, for great is your reward in heaven. मत्थय 5:12 आनंद करा आणि फार उल्हास करा, कारण आकाशामध्ये म्हणजे स्वर्गामध्ये तुमचे प्रतिफळ फार मोठे आहे. How sad when people get their reward points in the malls or Star Bazaar and all, they rejoice greatly. किती दुःखाची बाब आहे की माणसांना आज मॉल्समध्ये, स्टार बाजारमध्ये, सुपरमार्केट्समध्ये पॉइंट्स मिळाल्यावर ते इतका उड्या मारून आनंद करतात. And here Jesus said, rejoice and be exceedingly glad when you do these things for God, because great is your reward in heaven. आणि इथे तर येशू And we don't म्हणतात rejoice. आणि इथे तर येशू म्हणतात या सर्व गोष्टी देवासाठी तुम्ही केल्या पश्चात आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. हे वाचून ऐकून मात्र आपल्याला काडीभर आनंद होत नाही. ही कमाल आहे. Yes, a little smile, थोडंसं हसणं, a loving word to someone, एक प्रेमाचा शब्द एखाद्याला, encouraging someone, प्रोत्साहनाचा एक शब्द एखाद्याला, forgiving your own people, स्वतःच्या लोकांनाही क्षमा करणं, दिल बडा करके छोड दे, not keeping grudges, all way of reaping rewards. कडूपणा मनात न ठेवणं कुणाही विषयीनं, हे सगळं प्रतिफळ गोळा करायचे, पॉइंट्स गोळा करायच्या या सगळ्या गोष्टी आहेत. Next time you take your kids for the Sunday church, पुढच्या वेळेला तुम्ही समजा तुमच्या मुलांना संडे चर्चला नेलं or babysit for your friend's child, किंवा तुमच्या मित्राच्या बाळाला तुम्ही बेबीसिट केलं or decorate some kind of cookies for your little children and her friends or किंवा his friends, तुमच्या मित्रांसाठी, तुमच्या लहान मुलाबाळांसाठी काहीतरी छान ताट तुम्ही वाढून मस्त सजवून तयार करणं, or give some helping hand in the Sunday church. आणि संडे चर्चमध्ये सुद्धा एखाद्याला मदतीचा हात पुढे करणं, Know one thing, यावर न जाणायचं. when you are busy building the kingdom of God, देवाचं राज्य अशा रीतीनं बांधण्यात जेव्हा तुम्ही व्यस्त असता, reward points are gathered. तुझं प्रतिफळ आणि पॉइंट्स वर गोळा होत आहेत. Even if you are doing it without a tie and suit or without dressing up also, आणि no problem. त्यामध्ये जरी तुम्ही टाय, सूट किंवा शालू वगैरे नेसलेले नसले तरी चालतंय. Reward points are gathered. कामं करायला शालू आणि सूटच पाहिजे असं काही नाही, खाली कपडे पहने हे बस हो गया. See, not all of God's work is high profile. कसं असतं, देवाचं सगळं काम झगमगाटाचं आणि हाय प्रोफाईलचं नसतं. Yes. देवाचं सगळं काम, हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्या, देवाचं सगळं काम झगमगाटाचं नसतं बेटा. प्रभू का हर एक काम फोकस के नीचे नहीं आता. Yes. It's never in the limelight always. देवाची सगळी कामं फोकस खाली येत नसतात. It often goes unnoticed. बरीच कामं देवासाठी केलेली बऱ्याच वेळेला कुणाला दिसत सुद्धा नाहीत, Unappreciated. आणि कौतुक सुद्धा त्यामध्ये कुणाचं होत नाही. Maybe underappreciated. कदाचित अगदी म्हणजे अंडर अप्रिसिएशनच असेल. कौतुक तर सोडा, पण अगदी म्हणजे कोणी लक्षही देत नाहीये त्या केलेल्या कामाकडे. And maybe it may make you feel unimportant. आणि मग कदाचित तुला होता होता असं वाटायला लागेल की काय म्हणजे असं कुठे होतं का, माझं काही महत्वच नाही का, मी इतकं करते कोणी बघत सुद्धा नाही. You should trust God. नाही, बघू नयेच कोणी. देवावरती विश्वास ठेवून करा. प्रभूने देख लिया नैया In फर. the spirit you will know that your points are added there in heaven. तुझ्या आत्म्यात तुला कळेल की माझे पॉइंट स्वर्गात गोळा झालेले आहेत. अल्टिमेटली माझा गोल असतो आहे. Say, you should realize तुम्हाला एक कळलं पाहिजे, that points in heaven are the most important kind of points there are. स्वर्गातले जे काही पॉइंट्स मी बोलतोय ना, ते सगळ्यात महत्वाचे पॉइंट्स आहेत. And they buy us far more than our credit card points ever could buy you. for आणि all ते eternity. स्वर्गातले पॉइंट्स आपल्याला या आपल्या जगातलं क्रेडिट कार्ड जे कधी घेऊन देणार नाही, त्याच्यापेक्षाही जास्त मोलाचं काहीतरी घेऊन देऊ शकतात आपल्याला स्वर्गातले पॉइंट्स. That's why St. Paul told us म्हणून संत पॉल आपल्याला म्हणालाय, in 1 Corinthians 2:9, कुठे म्हणालाय, 1 Corinthians 2:9 मध्ये म्हणालाय, no mind has conceived and what God has prepared for those who love him. करिन्थकरास पहिले पत्र 2 अध्याय आणि त्यातल्या 9व्या वचनामध्ये म्हणूनच संत पॉल म्हटलाय, परंतु जसे लिहिलेले आहे की ज्या गोष्टी देवाने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी तयार केल्या आहेत, त्या गोष्टी कधी कुठल्या डोळ्याने पाहिल्या नाहीत, Say. कानाने ऐकल्या नाहीत आणि माणसांच्या हृदयामध्ये त्या कधी शिरल्या नाहीत. And eternal rewards never expire. अनंत काळचे जे रिवॉर्ड किंवा प्रतिफळ असतात त्याला एक्सपायरी डेट नसते. I'm reminded of the Bible verse from the Gospel of St. Matthew. मत्थय शुभवर्तमानात जे एक वचन दिलंय Where त्याची Jesus मला said- आठवण होते यावेळेला, जिथे येशू म्हणाले, In Matthew 6:20 and 21. मत्थय 6:20 आणि 21 असावं Yes. बहुतेक.
But store up treasures in heaven where neither moth nor decay destroys, nor thieves break in and steal. For where your treasure is, there also will your heart be. मत्थय 6:20 आणि 21. तर आकाशामध्ये जेथे कसर किंवा जंग खाऊन टाकीत नाहीत आणि जेथे चोर घर फोडीत नाहीत किंवा चोरीतही नाहीत, तेथे तुम्ही आपणाकरता संपत्ती साठवा, कारण जेथे तुझी संपत्ती आहे तेथे तुझे चित्त सुद्धा असते. Praise God. देवाला धन्यवाद. See, God notices all the little things we do for Him and others. पहा, देव ना आपण देवासाठी आणि इतरांसाठी जे काही लहान लहान काम करतो तेही पाहतो. And one day He will thank us for being His hands and feet here on this earth. आणि एके दिवशी मग देव आपले आभार मानेल की या भूतलात असताना आपण देवाचे हात आणि देवाचे पाय बनलो. So we should do our best to rack up those points in heaven. तर आपण सर्वतोपरी अगदी चांगले प्रयत्न केले पाहिजेत स्वर्गामध्ये ते सगळे पॉइंट्स गोळा करायला. Yes, it will be worth it. म्हणजे अगदी त्याला फार मोल आहे. ते गाणं आहे ना यांचं, मसीहा के हात तुम्ही तो हो, Yes. मसीहा के पैर तुम्ही तो Yes. हो. कोणते अन्य सुभाष गिलजींचं गाणं आहे. Yes. We are the मसीहा के hands पैर and तुम्ही feet तो of हो. Jesus. Yes. तेच तो प्रकार आहे की येशूचे पाय आणि हात आपण आहोत. Yes. Paul says पॉल म्हणतो in 1 Corinthians 14th chapter, करीन 14 pursue love and desire spiritual gifts. 1 करीन 14व्या अध्यायामध्ये पॉल म्हणतो की प्रीती मागे चाला आणि आध्यात्मिक दानांची आस ठेवा. And pursue means it's something you got to chase. आणि प्रीती मागे लागा म्हणजे अशी काहीतरी बाब की जिथे आपण हात धुवून त्याच्या मागे लागलं पाहिजे It's something you have to make an effort. आणि त्याच्यामध्ये परिश्रम करावे लागतात. ते असं बसल्या जागी होत नाही. To love people, it requires effort. लोकांवरती प्रेम करायला परिश्रम घ्यावे लागतात. हो, To sacrifice, it requires effort. त्याग करायला पण परिश्रम लागतात. त्याग असा होतो का, त्यागात चिमटे बसतात. ते सहन व्हायची शक्ती पाहिजे तर त्याला म्हणतात त्याग. To follow the flow of love in our heart. आपल्या हृदयामध्ये जो प्रेमाचा प्रवाह आहे त्याच्या मागे चालणं. 1 करीन 14व्या अध्यायात पहिलंच वचन आहे बघा, प्रीतीला अनुसरा, आत्मिक कृपादानांची इच्छा करा. There will always be a divine flow of love after we are born again. आणि आपला नवीन जन्म झाल्यानंतर ना आपल्यातलं नेहमीच दैवी प्रेम वाहायचा प्रवाह असणारच आहे. म्हणजे Yes. आपण नवीन जन्म पावल्यानंतर असं एक आपल्यात असतंच की Yes. मुझे ना सबसे ही प्यार करने की इच्छा होती है. असं Romans व्हायला 5. हवं. Romans 5 tells us that the love of God has been poured into our hearts by the Holy Spirit. रोमकरास 5 मध्ये लिहिलंय ना, देवाची प्रीती आपल्यामध्ये पवित्र आत्म्याद्वारे ओतली गेलेली आहे. Yes, Romans 5:5. रोमकरास 5:5 मध्ये याचा उल्लेख केलेला आहे. And that will from time to time want to flow forth in different ways. आणि त्या देवाच्या प्रीतीला वेळोवेळी आपल्यातनं वेगवेगळ्या रीतीनं वाहायची इच्छा होणारच आहे. Yes, you also have that love. तुमच्यामध्ये सुद्धा देवाने ते प्रेम ओतलेलं आहे. You also have that agape love. तुमच्यामध्ये सुद्धा ते अगापे प्रेम आहे. तर तुम्हाला Inside, पण it is there. आहे तुमच्या आत ते अगापे प्रेम. And it wants to flow. आणि त्या अगापे प्रेमाला कधी ना कधी इच्छा होत राहणार आहे की मला प्रेम करायचंय, मला व्हायचंय. It wants to flow to everyone. सगळ्यांपर्यंत त्याला प्रेम करून व्हायचंय. To your enemies. शत्रूंवर सुद्धा प्रेम करायचंय त्या अगापे प्रेमाला. Even to those who did you wrong, you ज्या want to लोकांनी तुझं love. चुकीचं केलं, ज्या लोकांनी तुझं वाईट केलं, त्या लोकांवरती सुद्धा त्या तुझ्यातल्या अगापे प्रेमाला प्रेम करायची इच्छा But we आहे. restrict it. पण आपण त्याला गळ घालतो की नको. See, we need to be sensitive to that flow of love. तर असं नको ना. प्रेमाचा जो प्रवाह देवाने आपल्यामध्ये घातलेला आहे त्याविषयी ना थोडंसं संवेदनशील राहा. आणि देव म्हणतोय प्रेम कर, तो कर ना. Jesus said, if you love only them that love you, what reward have you? येशू बोललेत ना, जे लोक तुझ्यावर प्रेम करतात फक्त त्यांच्यावरच तू प्रेम करत असशील तर त्यात काय विशेष आणि त्यात काय पॉइंट मिळणार आहे स्वर्गात. The worldly people also do it. तसं तर सगळेच करतात है ना, त्यात काही विशेष नाही. हो, When you give before all, सगळ्यांसमोर जेव्हा तुम्ही दान धर्म करता, what reward you have? सगळ्यांनी पाहिला तो दान धर्म, त्यात काय प्रतिफळ आणि पॉइंट मिळायचा आहे आणि कशाला मिळावा. When you pray in the street corners like the Pharisees, what reward have you? रस्त्यांवर चौकात उभे राहून तुम्ही मुद्दामून जोरजोरात प्रार्थना करताय पुरुषांसारखी, तर कशाला त्यात प्रतिफळ मिळणार आहे तुम्हाला आणि पॉइंट मिळणार आहेत. When you pray that others may know or see you, what reward have you? अशासाठी तुम्ही प्रार्थना करत असाल की नाही दुसऱ्यांनी बघावं आणि दुसऱ्यांना कळावं की मी पण प्रार्थना करतो, तर त्यात पॉइंट 0 आहेत बेटा. When you fast and tell people that I'm fasting for 10 days, what reward have you? उपास करून लोकांना तुम्ही जर 10 वेळा सुनवलं की मी 10 दिवस उपास केलेले आहेत, तर त्याच्यात काय तुम्हाला प्रतिफळ आणि पॉइंट मिळणार आहेत. When you give somebody and then make cameramen to be on you
the main focus. What reward have you? एखाद्याला काहीतरी दान धर्म करताना मुद्दामून सोशल मीडिया बोलवून त्यांना आपले फोटो काढायला आणि व्हिडिओ काढायला लावायचा आणि पटापटा 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 पोस्ट टाकायच्या, तर त्यात स्वर्गात पॉईंट गोळा होत नाहीत. मे बी इन्स्टावर, फेसबुकवर आणि यूट्यूबवर फॉलोअर्स वाढतील. Jesus said, what your right hand does, let not your left hand know. येशू तर म्हटले, तुझा उजवा हात जे करतो, तुझा स्वतःचा उजवा हात जे करतोय, तर तुझ्या स्वतःच्या डाव्या हाताला कळू नये. If you blow the trumpet, तुम्ही जर एवढा कर्णा वाजवला then there is no reward point. तर संपलं ना, स्वर्गात पॉईंट मिळतच नाहीत त्याचे काही आपल्याला. Paul was gathering reward points on this earth. पॉलचं एकच होतं, पॉल इथे पृथ्वीवरती पॉईंट गोळा करत होता. He was very clever. पॉल हुशार होता फार. Romans 5:3-5. रोमकरास 5:3-5 तुम्ही काढा आणि वाचा. And not only so, but we glory in tribulations also, knowing that tribulation works patience, and patience experience, and experience hope, and hope makes not ashamed, because the love of God is shed abroad in our hearts by the Holy Ghost, which is given unto us. रोमकरास 5वा अध्याय 3-5 वचन. आणि इतकेच केवळ नाही, तर आपण आपल्यावर आलेल्या संकटातही उल्हासतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकट हे धीर उत्पन्न करते, आणि धीराने आपण कसोटीस उतरतो, आणि कसोटीस उतरल्याने आशा उत्पन्न होते. आशा तर लाजवीत नाही, कारण आपणास दिलेल्या पवित्र आत्म्याकडून आपल्या अंतःकरणात देवाची प्रीती ओतलेली आहे. Paul said, on this earth we had tribulations. पॉल म्हणतो की या भूतलावरती आम्हाला त्रास झाला. A lot of things that he did was born out of love, and that love which was not accepted by the world. आणि बऱ्याच काही गोष्टी ज्या पॉलने केल्या त्यांचा जन्म प्रेमातून झालेला होता, पण तशा पद्धतीच्या प्रेमातून निर्माण झालेल्या गोष्टींचा जगाने स्वीकार केला नाही. Yes, a lot of things that he did was born out of pure love for humanity. पॉलने बरंच जे काम केलं ना, त्यातलं खूप सारं काम अगदी सरळतेनं मानवजातीवर त्याचं प्रेम आहे, त्या प्रेमानं त्याने केलेलं होतं. He said, I never eyed anybody's money. तो म्हणला, मी कोणाच्या पैशावर कधी डोळा ठेवला नाही. A lot of sacrifices he had made were not recognized. आणि खूप सारा त्याग पॉलने केला, ज्याच्यावरती कधीच लोकांची नजर सुद्धा पडली नाही की पॉल सर आप कितना कर रहे हो, ऐसा बोलने वाला भी कोई नहीं. All these things Paul said in tribulation, his character grew. आणि या सगळ्या ज्या गोष्टी पॉलने संकटांविषयी सांगितलेल्या आहेत, त्यामध्ये पॉलचाच एक स्वभाव गुणधर्म आणि चारित्र्य चांगलं झालं. Because he knew he did it for the love of Christ. कारण पॉलला माहित होतं की मी सगळं येशूंवरच्या प्रीतीपायी केलेलं आहे. And as he grew in his life, आणि जसं पॉल त्याच्या जीवनामध्ये वाढत गेला, there was added reward points to his account. तसं भरीरा स्वर्गामध्ये त्याच्या खात्यात पॉइंट गोळा होत गेले. And he hoped to redeem all those spiritual vouchers and coupons and points because everything he did it, he knew he did it out of love. आणि पॉलने मग आशा ठेवली की माझे हे सगळे स्वर्गात गोळा झालेले पॉइंट्स किंवा कुपन आहेत, ते सगळे मला मिळणार आहेत. या पृथ्वीवरती काम करत असताना हे जे सगळं गोळा करून मी स्वर्गात पाठवलंय, ते एक दिवशी मला मिळणार आहे. Praise God, he's देवाला waiting धन्यवाद. for it. आणि त्याची तो वाट पाहतोय. One day he will get it. एके दिवशी त्याला स्वर्गात ते सगळं मिळणार आहे. Because it was not accepted in his generation. कारण त्याच्या पिढीमध्ये तर कोणी हे सगळं स्वीकारलं नाही. Nobody gave him a voucher. पॉलच्या पिढीमध्ये सुद्धा पॉल ज्या पद्धतीनं जगला आणि राहिला ते कोणीच स्वीकारलं नाही. Nobody gave him reward points. आणि कोणीही पॉलला काही प्रतिफळ, शाबासकी, कौतुक वगैरे दिलं नाही. Nowhere you find Paul's statue anywhere. आणि कुठेच आपल्याला पॉलचा पुतळा बनवून त्यांनी चौकात ठेवून त्याला हार घातला वगैरे ऐकायला मिळत नाही. Go to Israel, इस्रायलला जा तुम्ही कधी, in Jerusalem, येरुशलेमेत जा, or wherever, whichever continent. He crossed many का continents. कुठल्याही खंडात जा. पॉल अनेक Europe. खंडातनं प्रवेश करून गेला. युरोप खंडात जा, There is not one single statue of Paul. एकही तुम्हाला पॉलचा पुतळा कुठे पाहायला मिळणार नाही. म्हणजे त्याचं काहीच कौतुक तसं झालेलं नाही या जगामध्ये. History books does not write about Paul. इतिहासाच्या पुस्तकात पॉलची नोंद नाही कुठे. Go to any library in the whole world, you will not find the writing about अख्ख्या Paul. जगातल्या कुठल्याही वाचनालयात जा, तुम्हाला पॉलवर लिहिलेलं पुस्तक सापडणार नाही. See, but one day when he's going to meet Jesus, पण एके दिवशी जेव्हा तोच पॉल येशूंना भेटेल face to face, स्वर्गामध्ये समोरासमोर, all his points will be calculated. त्याच्या सगळ्या पॉइंट्सचा हिशोब केला जाईल. And everything done by love आणि प्रेमाने जे काही केलेलं आहे will be kept on one side. ते एका बाजूला गोळा होईल. Everything done without love आणि प्रेमाशिवाय अर्ध्या मरतुकड्या हृदयाने जे केलेलं आहे will be thrown in the garbage. ते तर सरळ म्हणजे कचरा पेटीतच टाकलं जाईल.
And then मग he will get his reward points. पॉलला त्याचे सगळे पॉइंट्स तिथे मिळतील And the world will say, आणि मग जग म्हणेल that time, त्यावेळेला oh, who is this Paul? की हा पॉल कोण आहे? And then Jesus will मग say, येशू म्हणतील this Paul is known more in heaven than on the earth. अरे या पॉलची ओळख ना पृथ्वीपेक्षा स्वर्गात जास्त आहे. See? Because Paul did not redeem it on this earth. कारण पॉलने या पृथ्वीवरती पॉइंट गोळा करून रिडीम करायला पाहिले नाही की पृथ्वीवरती मी लोकांचं चांगलं करतो परतफेडीत त्यांनी माझं डबल चांगलं करा असं पॉलने या हेतूने कधीच काही केलं नाही. Either you redeem it here or redeem it in heaven. रीती दोनच आहेत. एक तर पॉइंट गोळा करून इथं पृथ्वीवरती तुम्ही ते रिडीम करू शकता जसं मी आता म्हटले की तुझ्यासाठी एक चांगलं काम मी केलं परतफेडीत तू माझी 2 चांगली कामं कर. हे असं नाही तर मग स्वर्गात ते पॉइंट आपले गोळा होतील. या दोनच रीती आहेत. If he hadn't redeemed his points on this earth, आणि या पृथ्वीवरती जर पॉलने त्याचे पॉइंट नाही अशा रीतीने रिडीम केलेले what hope was he talking of? मग कुठल्या काय कसल्या आशेविषयी बोलतोय पॉल? Because he knew one day पॉलला माहिती होतं एके दिवशी everything that he had done out of love and integrity and faithfulness प्रेमानं सरळतेनं आणि विश्वासूपणानं मी जे काही केलेलं आहे माझ्या आयुष्यभरात will be rewarded. त्याला प्रतिफळ स्वर्गात See, मिळणार आहे. these are the things God showed him, Christ showed him when he was taken up to heaven. आणि स्वर्गामध्ये जेव्हा त्याला घेतलं गेलं ना या साऱ्या गोष्टी येशू ख्रिस्ताने त्याला दाखवल्या. So there will be times in your life तर तुमच्याही जीवनात अशा काही वेळा येतील that the love of Jesus will just bubble forth. की जिथे येशूची प्रीती खरं म्हटलं तर तुमच्या मनातनं असं उकळ्या मारून बाहेर पडायला बघतीये. Where your flesh will say, condemn him, beat him, curse him. आणि त्याच वेळेला तुझं अंग मात्र तुला आडवं येईल आणि म्हणेल हा काही प्रेमाच्या लायकीचा आहे का? ह्याला मार, ह्याला लाठी मार कर, ह्याचा खूनच कर. But suddenly the love of Jesus will bubble पण out in you. अकस्मात तुझ्यामध्ये ते अगापे प्रेम जे येशूचं आहे ते उकळ्या मारून बाहेर येते चालले आणि म्हणेल मिठी मार त्याला. Sometimes he may say, कधी कधी तो म्हणेल I want you to do this for this person. माझी इच्छा आहे की तू या माणसासाठी असं कर, Give him this clothes. का या माणसाला हे कपडे दे, Help this person. किंवा या माणसाला मदत कर, Encourage that person. का या माणसाला प्रोत्साहन दे, काही. But if you say, पण जर तुम्ही म्हणालात God, दे बापा I'm very busy now. मी फार व्यस्त आहे कामामध्ये, When I'm free, मला जरा फावला वेळ मिळाला ना I will surely do it. की मी नक्की करीन. तुझा फावला वेळ कधी येईल? See, but the love flows forth and the divine flow of love says, पण प्रीती तर देवाने आपल्यात ओतलेली वाहतच राहते आणि ती असं म्हणते I want you to do this अरे, now. माझी इच्छा आहे तू आत्ता कर, I want you to do that now. आत्ता कर, आत्ता कर. I want you to call this person now या माणसाला आत्ता बोलव and bless him. आणि आशीर्वाद दे त्याला. कल करे सो आज, आज करे वो अब. I want you to write to this person and encourage him or encourage her. माझी इच्छा आहे त्याला बोलव, तिला बोलव, जरा बोलू दे मला त्यांच्याशी, थोडस मला त्यांना प्रोत्साहनाचे शब्द देऊ दे. एकदमच ढेपाळ्यासारखे झाले. I don't know about you, but I have this bubble come forth, bubbling out of me. मला तुमचं माहित नाही पण या प्रेमाच्या उकळ्या माझ्यातनं फार फुटतात बाबा. Sometimes I say, I want to talk to this person. कधी कधी मी म्हणतो त्या उकळी पाहिजे नाही मला यांच्याशी बोलायचंच I आहे. want to bless that नाही नाही person. मला यांना आशीर्वाद द्यायचाच आहे. I want to give something reward to this नाही person. नाही मला यांना प्रतिफल द्यायचंच आहे. होतं मला असं There is a flow that bubbles. आहे ना, कारण तो प्रीतीचा प्रवाह उकळी मारून बाहेर यायला बघतच आहे. But we need to be sensitive to the divine flow of love. पण त्या प्रेमाचा जो दैवी प्रेमाचा जो प्रवाह आहे ना त्याविषयी ना संवेदनशील पाहिजे, त्याची जाणीव पाहिजे, बधीर राहून चालत नाही. For that is where our eternal rewards आणि lie. तिथंच आपले अनंत काळचे सगळे प्रतिफळ आणि पॉइंट्स आहेत. It's not just a question of just what we do, by, or why we do it. बाकी आपण काय करतो, बरं केलं तर कशाला करतो, त्याचा काही प्रश्न नाही रे. Whenever you do something, you do it for God. कधी तुम्ही काहीही करताना एक तर देवासाठी समजून करा. Amen. Amen. I'm doing it for the love of God. बाबा मी देवाच्या प्रेमाने करतोय. नाही त्यांनी झाडू मारायला सांगितलं, तोही मी देवाच्या प्रेमानेच. त्यांनी टॉयलेट साफ करायला अक्षरशः मला सांगितलं, तेही मी देवाच्या प्रेमानेच केलंय. Whether it be out in the secular world or whether it be in the spiritual आणि ती ministry. कामं बाहेरच्या जगात असोत नाहीतर मिनिस्ट्री सेवेत असोत. I mean, I had gone to power ministry in 92 1992 मध्ये मी पॉवर मिनिस्ट्रीला गेलो होतो to become a powerful man of God. देवाचा महान सेवक बनून यायला कारुण्यात कोईमतूरला. And so we had been made different groups. मग तिथे बरेच जण येतात ना पॉवर मिनिस्ट्रीला, खूप सारे लोक यायचे त्या जमान्यामध्ये. तर आमचे सगळे वेगवेगळे ग्रुप केले त्यांनी. Every group was given a particular job to do प्रत्येक in those ग्रुपला 10 days. त्यांनी 10 दिवस पॉवर मिनिस्ट्री असायची. DGS दिनकरन अंकल स्वतः जेव्हा जिवंत होते त्या कारकिर्दीत 10 दिवस पॉवर मिनिस्ट्री चालायची. 10 दिवसांमध्ये खूप सारे लोक गोळावायचे, त्यांचे ते वेगवेगळे ग्रुप करायचे. प्रत्येक ग्रुपला काहीतरी काम रोज करायला ते वाटायचे.
And our group got a special job आमच्या ग्रुपला तर स्पेशलच काम आलं. to clean all the toilets सगळे बाथरूम टॉयलेट साफ Every day. करायचं काम रोज आम्हाला आलं. every day. रोज टॉयलेट For 10 साफ days. करायचं 10 दिवस. So my group, I mean, some were like walking like already men of God. तर माझ्या ग्रुपमध्ये ते ऑलरेडी काही जण मी मॅन ऑफ गॉड अशाच ह्यांनी चालत होते That after I go 10 days, की 10 दिवस मी after 10 days, गेल्यानंतर that power, that dove will be on my head. म्हणजे 10 दिवस झाल्यावरती कबूतरच बसणार आहे माझ्या डोक्यावरती बास अशाच वृत्तीने होते काही जण. So some of them didn't like it. तर काही लोकांना हे काम आवडलं नाही Oh, clean the toilet. टॉयलेट धुवायची असे कसे आम्ही तो मॅन ऑफ गॉड बनने आ गए हम लोग. Some didn't do it, काहींनी केलं नाही आणि चक्क but we did it. इज्जती कमी झाल्या पण आम्ही केलं बाबा Say, आम्ही केलं. because we want to gather reward points in हा, life. आपल्याला स्वर्गात पॉइंट गोळा करायचे आपण को दिखा नाही किसको क्या है. So we need to examine our motives. तर काय म्हणतो मी सांगायचं तात्पर्य माझं असं आहे बेटा तुम्ही काही पण करताना ना स्वतःचे हेतू तपासा. तुम्ही जगाचे न्याय करायला जाऊ नका. ये क्यों कर रहा क्या कर रहा तू क्या कर रहा हो पहिले देख. I preach. मी उपदेश करतो. Why do I preach? का करतो. Why do we want to preach? का आम्हाला उपदेश करावा असा वाटतो. मी का Why? preaching Why? करतो? Why? का हा म्हणजे स्वतःची परीक्षा नेहमी करायची. मी हे करतोय का करतोय उपदेश करतोय का करतोय. Why do we want to be a minister? का बरं आपल्याला देवाचा सेवक बनायची एवढी तीव्र इच्छा का झाली. Why do we want to lay hands on the sick? का बरं आजारी माणसांवरती हात ठेवायची इतकी तीव्र इच्छा का झाली. Why we want to drive out the demons का from people? सैतान हकलायची एवढी तीव्र इच्छा का रे झाली तुला. Because sometimes that the motivation may not be what it is. कारण त्या सगळ्या चालना ना कधी कधी बाहेरनं ज्या दिसत आहेत तशा नसतात. Yes. हेतू माणसाचे स्वतःला माहिती असतात की मी हे का करतोय. I know many young ministers, मला अनेक तरुण सेवक असे माहिती आहेत as they launched forth, जसं ते मिनिस्ट्रीत येतात सेवेत येतात they prayed for signs and wonders, प्रार्थना त्यांनी केलेली असते की चिन्ह अद्भुत चमत्कार असं झालं पाहिजे. but the motivation for signs and wonders is not to bless humanity. पण ते चिन्ह ते चमत्कार ते अद्भुत कर्म त्यांच्या सेवेतनं मानवजातीला आशीर्वाद मिळावेत म्हणून व्हायला हवेत असा त्यांचा हेतू नसतो. Not because of the love for the sick, किंवा आजारी लोकांवर माझं खूप प्रेम आहे म्हणून मला हे चमत्कार हवे आहेत असा हेतू नसतो. but it is to establish their own name and ministry. पण स्वतःचं नाव आणि स्वतःची मिनिस्ट्री प्रस्थापित करायला त्यांना हे सगळं हवं असतं. आणि चमत्कार घडले की नावं होतात ना त्यामुळे त्यांना त्या हेतून हवं असतं ते. Very, very important. मी काय म्हणतो हे खूप महत्वाचं आहे बेटा. Otherwise, in heaven, we will not get anything. नाही तर मग इतकी सगळी डोकेफोड करून स्वर्गात शेवटी काही मिळणार नाही असं नको ना. Eh? करी रहे तो दिल लगा के करो. Why do we preach? का उपदेश करतो आम्ही किंवा आपण So that I become a preacher? की मी उपदेशक व्हावं म्हणून का. Or the world may know Jesus? का जगाला येशू कळावा म्हणून मी उपदेश करतो हाही एक प्रश्नच आहे. I don't want people to be attracted to me. मला काही लोकांना माझ्याकडे आकर्षित करून घ्यायचं नाही. 1.5 years, everything was closed. 1.5 वर्ष सगळं बंद होतं ना लॉकडाऊन होता ना Yet I was enjoying preaching the word of तरी God. पण देवाच्या शब्दांचा उपदेश करण्याचा मी आनंद घेत होतो. Saturday, Sunday, Monday I was preaching. शनिवार रविवार सोमवार तुमच्यापर्यंत आध्यात्मिक भोजनाचं ताट मी वाढून ठेवलं ना. If I only wanted crowds, जर मला नुसतंच गर्दीचं वेड लागलेलं असतं की नाही गर्दी बघितल्याशिवाय मला नाही होत I would have preached only once a week. तर मी तर आठवड्यातनं एकच मेसेज तुम्हाला ऑनलाईन सोडला असता आणि म्हटलं असतं घर पे रह के कुछ जो करना करो. But did you see me do that? पण तुम्ही कधी पाहिलं असं की Full नाही? message I gave. मी शनिवार रविवार सोमवार अगदी फर्स्ट क्लास पूर्ण 1 तास 1.5 तास Yes. उपदेश केलेले. 1.5 hour. बस तासभर 1.5 तासभर तुम्हाला दर Nobody शनिवार, रविवार, was there in the church. कोणी नव्हतं चर्चमध्ये बरं का कोणी नव्हतं असं रिकामं चर्च असायचं पण मी तुम्हाला उपदेश केले या कॅमेराला केले. Say that. And people have been faithful in their tithes, in their offerings, in their donations. या 1.5 वर्षात या लॉकडाऊन मध्ये सुद्धा लोक दशांश देण्यात दानार्पण देण्यात देणगी देण्यात सुपर फेथफुल राहिलेले. Yes. Motives. मी काय म्हणतो तू जे काही करतोय ना त्याच्या मागचे हेतू तपास की मी हे करतोय ते का करतोय. I love you, that's why I gave this word. माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून हे वचन मी तुम्हाला देतो. Whether I see you or not, मला तुम्ही दिसो न दिसो त्यांनी फरक पडत नाही. you have to see Jesus. तुम्हाला येशू दिसला पाहिजे हो. ये काम ही सारा येशू का है. Some people have faith, but they have a formula of faith काही लोकांचा विश्वास असतो पण त्या विश्वासाचे पण फॉर्म्युले असतात and never works. आणि काम काहीच नसतात त्याच्यात. नुसतंच विश्वास ठेवा काही केलं का त्या बाबतीत केलं काही नाही. Oh, it didn't happen exactly the way I wanted. नाही मला हवं तसं झालंच नाही ना हो.
See why it didn't work? का नाही झालं तुला हवं तसं? Because God works through our motivation. कारण देव आपले हेतू बघतो, त्यानुरूप देव काम करतो. Are you getting me? कळते का मी काय म्हणतो? तुझे हेतू कोणाला कळो न कळो, पण देवाला कळतायत ना बेटा. Are you हेतू living पवित्र in ठेवा. Are you living in some kind of hurt? काही कुठे वाईट वाटलेल्या भावनेत जगताय का? नाही, मला फार म्हणजे मी तर रुसलोच बाबा. How long will you be hurt with somebody? किती दिवस रुसून जगणार आहात एखाद्यावर? If किती a, दिन? if a pastor carries grudge and hurt in his heart, he can never minister to the lost एखाद्या souls. पास्टरांनी जर अशा पद्धतीनं रुसव्या फुगव्यानी सेवा सुरू ठेवली तर कधीच ती समृद्धीला जाणार नाही. If a pastor hates somebody or another minister of God, he can never minister for एखादे God. पास्टर मनामध्ये लोकांसाठी तिरस्कार आणि कडूपणा ठेवून सेवा करत असतील, तुम्हाला वाटतं ते समृद्धीला जाईल? कधीच नाही. You need to go out and talk to them. असं नाही, तुम्ही बाहेर पडून त्यांच्याशी बोला, You will gain rewards. मिळेल तुम्हाला पॉइंट त्याचा वर. Every good character gets you reward. अरे प्रत्येक चांगलं काम तुला वर पॉइंट देतं. Look at David. दावीद बघा, He was very faithful to God, फार विश्वासू होता तो faithful to देवाशी, the people. लोकांशी पण. He said दावीद म्हणाला in 1 Samuel 26:23, 1 शमूएल 26 अध्याय आणि 23 वचन, the Lord will repay each man for his righteousness and his faithfulness, for the Lord delivered you into my hand today, but I refuse to stretch out my hand against the Lord's anointed. 1 शमूएल Read it. 26 अध्याय आणि त्यातलं 23 वचन. आणि यहोवा प्रत्येक माणसाला त्याचा न्याय व त्याचे विश्वासूपण याप्रमाणे परत करो, कारण आज यहोवाने तुला माझ्या हाती दिले असताही Yes. मी आपला हात यहोवाच्या अभिषिक्तावर टाकलेला नाहीये. Hey? He प्रभु ने knew. तुझे मेरे हाथ में दिया था, Yes. लेकिन मैंने फिर भी तुझे हाथ लगाया नहीं है. Can you imagine असं म्हणतोय तो बोली भाषेत. if men of God and pastors and evangelists and prophets behave like this? देवाचे सेवक, देवाचे संदेष्टे, देवाचे पाळक वगैरे जर फक्त या तत्वांवर जगले आणि काम केलं ना, People may not appreciate them, तर लोक कदाचित त्यांचं कौतुक करणार नाहीत. but reward points are gathered there. स्वर्गात भरघोस पॉइंट गोळा होतील त्यांचे. So two characteristics are involved here. 2 चारित्र्य इथे गुंतलेली आहेत. Righteousness एक तर नीतिमानपणा and the faithfulness of David towards Saul. आणि दाविदाचा शौला प्रित्यर्थ विश्वासूपणा, इमानदारी. No matter what Saul did to him, की शौलाने त्याचं किती काही जरी वाईट केलेलं होतं, he will not be like him, तरी दावीद काही शौलासारखा बनणार नव्हता. but he will stay faithful. पण दावीद विश्वासूच राहणार होता. That invites rewards. त्यातनं ना प्रतिफळ आकर्षित होतं की इसके अकाउंट में पॉइंट डालना पडेगा, Yes. असं मग प्रभू म्हणतो. David was always faithful. दावीद तर नेहमीच विश्वास. Anything he did with his heart. आणि दाविदाने जे काही केलं ते हृदयाने केलं. Like when Saul met the priest Ahimelech, जसं शौल जेव्हा एकदा अहिमलेक नावाच्या याजकाला भेटला, what does he say? काय म्हणाला? In 1 Samuel 22:14, 1 शमूएल 22:14 see what he says. बघा काय म्हटला. Who is so faithful among all your servants as David, which is the king's son-in-law, and goes at your bidding and is honorable in your house? 1 शमूएल 22 अध्याय 14 वचन, तेव्हा अहिमलेखाने राजाला म्हणजे शौलाला म्हटले, तुमच्या सर्व चाकरांमध्ये दाविदासारखा कोण विश्वासू Say आहे? that. तो राजाचा जावई आहे, एकांती तुझ्याजवळ मसलतीला येत असतो, तुझ्या घरात तो प्रतिष्ठित आहे. Say that. दाविदाविषयी बोलला तो. Saul hated him, but when David entered the palace of Saul, all the officers respected David. शौलाने तर दाविदाचा तिरस्कार मनापासून केला, पण दावीद जेव्हा केव्हा शौलाच्या महालामध्ये प्रवेश करायचा, शौलाचे सगळे अधिकारी मानानं त्याला इज्जत द्यायची. He carried himself. दावीद स्वतःला असं कॅरी करायचं, त्याने ठेवलं होतं Though स्वतःला. Saul was after him, जरी शौल त्याच्या मागे हादून लागला होता, David did not leave his integrity. दाविदाने आपलं सरळपण सात्विकपण सोडलं नाही He did not leave his faithfulness. आणि विश्वासूपणा सोडला नाही. And that will invite reward. त्यातनं प्रतिफळ आणि पॉइंट आपल्याकडं आमंत्रित होईल आणि गोळा होईल. That's why Jesus said म्हणून येशू म्हणाले in Revelation 22:12, प्रगटीकरण याचा 22 अध्याय 12 वचन, and behold, I come quickly, and my reward is with me to give every man according as his work shall be. प्रगटीकरण 22:12, आणि पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे देण्यास माझे वेतन माझ्याजवळ आहे. So remember तर लक्षात ठेवा, that the reward in this life
do not guarantee the rewards in the other life. या आयुष्यामध्ये जरी आपल्याला भरपूर प्रतिफळ मिळाली तरी त्यावरनं हे साबित होत नाही की आपल्याला स्वर्गात तेवढी प्रतिफळ मिळणार आहेत. But the rewards in the other life do guarantee rewards down here too. पण स्वर्गामध्ये जर आपल्याला भरघोस प्रतिफळ आणि पॉइंट्स मिळत आहेत तर त्याच्यानं पृथ्वीवरची सुद्धा पॉइंट्स ठरलेले असतात. Praise God. So if you live for eternity, सांगायचं तात्पर्य असं आहे, तुम्ही जर अनंत काळासाठी जगलात don't have the impression that if you just go around living for eternity तर अशी छाप ठेवू नका की तुम्ही अनंत काळासाठी केवळ जगत राहताय and confessing this world is not my home, आणि असं म्हणत राहताय की हे जग माझं घर नाही, हे जग I'm माझं just घर a नाही, passing हे जग through, माझं घर नाही, मी तर प्रवासी आहे, मी तर यात्रेकरू आहे, my treasures are laid up somewhere beyond the blue. माझा खजिना सगळा स्वर्गातच कुठेतरी आहे. All the time if you are living for the other world, जर तुम्ही नेहमी त्या स्वर्गातल्या जीवनासाठी जगत असाल that on this earth although you have a mansion in heaven, तर मग पृथ्वीमध्ये जरी स्वर्गामध्ये जरी तुम्हाला महाल मिळेल, your glorious rewards are up there. म्हणजे म्हणायचं असं आहे की स्वर्गामध्ये तुमचे ते सगळे वैभवशाली पॉइंट्स गोळा आहेत. Yeah, you'll get plastic and this and mahal all वर cottage and hut. इथं काहीही मिळू शकतं जे मिळेल ते, पण स्वर्गात महाल जरूर बनेल असं वागलो आणि असे राहिलो तर. You may have a small shed next to the express highway, कदाचित एक्सप्रेस हायवेच्या शेजारी तुमचं छोटंसं घर असेल breathing only carbon monoxide from traffic, आणि ट्रॅफिक मधून येणारा सगळा काळा कार्बनच तुम्ही घेत असाल living श्वासात all of the rubbish dumps. आणि सगळ्या अशा केर कचऱ्यावर जगत असाल. Remember one thing, असं जरी असलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, when you live for eternity अनंत काळाच्या जीवनाकडे बघून जेव्हा तुम्ही जगाल with full love, पूर्ण प्रेमाने, God will guarantee you reward there also, here also. देव तुम्हाला तिथं पण स्वर्गात चांगले पॉइंट्स आणि इथे सुद्धा चांगले पॉइंट्स देईल. Yes. हेतू नीट पाहिजे, जे करताय ते का करताय ते But शोधा. if you only live for earthly purpose, पण जर तुम्ही पृथ्वीवरच्या संकल्पांनी फक्त जगलात only one reward you get on this earth. Finished. तर पृथ्वीवर फक्त एक प्रतिफळ मिळेल तुम्हाला, बस. But if you live with love, पण जर प्रेमानं जगलात there also, here also. Double स्वर्गाच्या bonus. दृष्टिकोनात Bonus. तर स्वर्गात पण मिळेल आणि इथे पण मिळेल, जिसको बोलते डबल धमाका. Yes. ऊपर भी नीचे भी सारे धमाके ही हो रहे. Praise God. Amen. Last scripture verse. शेवटचं शास्त्रवचन Matthew 6 verse 1. मत्थय 6:1. Take heed that you do not do your charitable deeds before men to be seen by them. Otherwise you have no reward from your Father in heaven. मत्थ्याचा 6वा अध्याय 1 वचन. तुम्ही आपले न्यायीपण माणसांच्या समोर आपण त्यांच्या पाहण्यात यावे म्हणून करू नये. याविषयीने जरा जपून राहा, नाही तर तुमचा बाप जो आकाशात आहे तो त्याच्यापाशी तुम्हाला काही प्रतिफळ देणार नाही. Last scripture verse. शेवटचं शास्त्रवचन 2 John 1:8. योहानाचे दुसरे पत्र 1 अध्याय आणि 8वं वचन. John says, look to yourselves that we lose not those things which we have wrought, but that we receive a full reward. योहानाचं दुसरं पत्र आणि त्यातलं 8वं वचन. जे आम्ही केले ते तुम्ही गमवू नये, तर तुम्हाला पूर्ण वेतन मिळावे म्हणून तुम्ही आपणाला जरा सांभाळून राहा रे. Do you want full reward points? पूर्ण वेतन पाहिजे का? पॉइंट टू पॉइंट सगळं स्वर्गात गोळा हवंय का? Then do what I told you. तर मी आता जे सांगितलं ते सगळं करा. I pray that God may open your eyes to this area of truth as well. प्रार्थना माझी अशीच आहे की देवानी सत्याच्या या भागाकडे पण तुमचे डोळे उघडावेत. Let's all stand up. सगळ्यांनी कृपया उभे राहा Let us all look to God आणि सगळ्यांनी आपण प्रभूकडे आता बघूयात and commit ourselves. आणि स्वतःचं समर्पण करूयात. Lord, प्रभूला सांगूयात की प्रभू, I want to do everything with agape love. मला ना अगापे प्रेमापायी सगळं करायचंय देवबापा, I want to do everything with faithfulness, आणि विश्वासूपणानेच मला सगळं करायचंय. integrity, अगदी सरळतेनं, सात्विकतेनं, walking the second mile, दुसरं मैल लोकांसाठी चालून, not doing it as a duty alone, आणि मला काही फक्त मी कर्तव्याला बांधिले म्हणून करायचं नाहीये, but do it out of passion, अगदी आवेशाने करायचंय. करायला लागतंय म्हणून मी करणार नाही, fervent in the spirit, अगदी तत्परतेनं आत्म्यात, doing everything as unto the Lord. सर्व काही करताना जणू मी देवासाठीच करत आहे असा हिशोब. I want to do it, Lord, मला that way. असं करायचंय देव बाप्पा, Because only such things कारण अशा ज्या गोष्टी आहेत find appreciation in your eyes, त्या गोष्टींनाच तुझ्या नजरेत कौतुक मिळणार, and they find reward points for me in heaven and on earth. आणि अशा गोष्टीच मला स्वर्गात व पृथ्वीवर
पॉइंट्स देणार, प्रतिफल देणार. Say it. असं बोला Let, तुम्ही. let it sink deep in you. जरा हे रुजू दे तुमच्यामध्ये. Lord, म्हणा I want to do everything out of pure love. प्रभू, एक तर मला ना सगळं काही शुद्ध प्रेमानं करायचंय. I don't want to be like the Pharisees मला पुरुषांसारखं कुचकड आगाव बनायचं नाही. or the worldly people. का जगिक लोकांसारखं सुद्धा मला ह्याचा तिरस्कार त्याचा तिरस्कार करत जगायचं नाहीये देवा. What I get out of this. की मला यातनं काय मिळणार, मला त्यातनं काय मिळणार, मी असं करीन मग मला मिळणार काय. मला तसं नकोय. No robbing, no cheating. No चोऱ्या deceiving. माऱ्या लुटणं फसवणं मला नकोय. I don't want to live that kind of पण life. Lord. तसलं जीवन मला नाही जगायचं दे बाप्पा. I want to be faithful to you, Lord. मला तुझ्याशी विश्वासू राहायचंय. And Lord, आणि प्रभू, I know मला माहित आहे when I will be faithful to you, जेव्हा मी तुझ्याशी विश्वासू राहीन, as David speaks two things, जसं दावीद दोन गोष्टी बोलतो, righteousness and faithfulness. नीतिमानपणा आणि विश्वासूपणा. These were his two great qualities. या दोन गोष्टी त्याच्यासाठी म्हणजे अगदी मोठे गुणधर्म. That's what made him to be the king over Israel. आणि त्यामुळेच तो इस्रायलचा राजा झाला. He had so much blessings इतके आशीर्वाद त्याला मिळाले that even Saul could never have had such kind of blessings. की शौलाला पण अशा रीतीचे आशीर्वाद कधीच मिळाले नव्हते. Master, दे बाप्पा, I give myself into your hands. मी स्वतःला पहिलं तर तुझ्या हातात समर्पित करतो. Bless me, मला आशीर्वादित कर, help me, मला मदत कर that whatever I do from now on की आतापासून पुढे जे काही मी करीन will be from my full heart. ते माझ्या पूर्ण हृदयाने मी करावं. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Lord, as my people have confessed it, प्रभू, जसं माझ्या लोकांनी हे सगळं तुझ्या समोर कबूल now केलंय, you bless them, तू त्यांना आता आशीर्वादित कर, fulfill all their heart's desires. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण कर. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. आमेन. Amen and amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Apply these principles in your life. ही तत्व आपल्या जीवनात वापरा. Hear the word. If you have missed some points, keep on hearing this word. आणि हे वचन, हा संदेश ऐकत राहा. कुठे काही राहून गेलं तर अगेन अगेन ते ऐका. You can get it on the YouTube. युट्यूबवर तर हे सगळे मेसेजेस आहेतच. Let it sink in your heart रुजू देत तुमच्यात ते, and God will bless you. आणि देव तुम्हाला आशीर्वादित करेल. Amen. आमेन. God bless you all. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो.